गोकुळ सोबत गोकुल। करवीर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रदीप नरके यांची ताकद वाढत असून गेल्या काही दिवसापासून नरके गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत। काँग्रेससह इतर पक्षातील नेते तसेच कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ओढ वाढत आहे। आज सुळे येथील शेकडो कार्यकर्ते नरके गटात दाखल झाले। करवीर तालुक्यात माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाची मोठी ताकद आहे। कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, गोकुळ दूध संघासह अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माजी आमदार नरके यांनी विकासाचे अनेक जाळे विणले। त्यामुळेच विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तशी नरके गटाची ताकद वाढत चालली आहे। माजी आमदार नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इतर पक्षातील कार्यकर्ते नरके गटात प्रवेश करत आहेत। 2 दिवसापूर्वी परितेचे माजी सरपंच सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला, तर 8-10 दिवसांपूर्वीच चिंचवडेतर्फे कळे येथील कार्यकर्त्यांनी नरके गटात प्रवेश केला, तर आज सुळे येथील शेकडो कार्यकर्ते नरके गटात दाखल झाले। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होत असल्याने नरके गटात उत्साहाचे वातावरण आहे। माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्याने आम्ही प्रभावित झालो आहोत। ते आमदार असताना प्रचंड प्रमाणात विकासाची कामे झाली, मात्र गेली 5 वर्षे विकासाला खीळ बसली। करवीर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत या 5 वर्षात खूपच मागे पडला। आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार असताना तर प्रचंड कामे केलीच, पण गेली 5 वर्ष सत्ता नसताना देखील त्यांनी मतदारसंघाशी कधी संपर्क तुटू दिला नाही। कित्येक रुग्णांना त्यांच्याकडून मदत झाली। कुणी अडचणीत असेल तर गट तट पक्ष न पाहता काम करणारे नेतृत्व म्हणजे नरके साहेब। त्यांच्या प्रयत्नातून कोट्यावधींचा निधी मतदारसंघात येतो आहे। त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघाचा गेली 5 वर्षाचा विकासाचा दुष्काळ जर दूर करायचा असेल तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही। म्हणूनच आम्ही शेकडो कार्यकर्ते माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आलो असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। सुळे येथील कार्यकर्त्यांचे माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके यांनी स्वागत केले।